जगद्गुरु रामानंदाचार्यजी स्वामी नरेंद्र स्वामीजी यांच्या शिमुरगोवन येथील या पीठाला भेट दिली असता अतिशय समाधानकारक वाटले। याच्यापूर्वी सुद्धा मी आलो होतो आणि आज स्वामीजींचा दर्शन सोहळा मी बघितला आणि डोळ्याचे पारणे फेटले। मला सुद्धा दर्शनाचा योग मिळाला, मी भाग्य समजतो। आणि इथले सार्वजनिक उपक्रमज आपण मग कालचंच दत्त जयंतीनिमित्त जवळजवळ 80 गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप आणि नेहमी असे उपक्रम चालू राहतात। आमच्याकडे हदगाव विधानसभा क्षेत्रात सुद्धा परवा दर्शन सोहळा होता स्वामीजींचा। त्यावेळेस सुद्धा तिथं जवळजवळ 30 ते 34-35 कुटुंबांना मशीन, शिलाई मशीन दान देण्याचं काम केलं आणि त्यांच्या माध्यमातून एक 34-35 कुटुंब आज उभे राहिले। हेच स्वामीजीचा आशीर्वाद असते। आणि मग त्यांची चंद्रपूर ते नानिजला पायी दिंडी यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड आणि पर्यावरणाचा संदेश देतात। दरवर्षी मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात, भारतात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतात। त्याबरोबरच स्वामीजींचं आरोग्यावर फार मोठं काम आहे। मला समजलं की 165 लोकांनी आपले देहदान केले आणि खरं तर मेडिकलच्या स्टुडंटसाठी ही पर्वणी असते आणि त्याच्यामधूनच मेडिकलचे स्टुडंट ज्ञान घेतात। त्याचबरोबर 95 का 62 लोकांचे अवयवदान, त्याच्यामुळं एक प्रकारचा जीवदान मिळते। एखादा जर मृत्यूशी झुंज देत असेल आणि त्याला एखादा अवयव पाहिजेत असेल तर आपल्या मार्गदर्शनामुळं जे लोक तयार झाले ते आपले अवयवदान देतात, त्याच्यामुळं समोरच्याला जीवदान मिळते। असे अनेक उपक्रम आहेत कृषीविषयी, अनेक सगळ्या ज्या क्षेत्रातली सगळी ही भाविक भक्त मंडळी आहे स्वामीजींच्या आधिपत्याखाली आपल्या पासून ते देहदानापासून आणि बाकी सुद्धा सगळ्या क्षेत्रातले ते नेहमी सक्रिय असतात। आणि आज आपण बघत असेल की हे स्वयंपाकगृह आहे। आपण इथं पाकगृहामध्ये बघत आहोत की ही धर्माबादची मंडळी अहोरात्र 200 बांधव आहेत, हे भक्त मंडळी 2-3 लाख पब्लिक इथं उपस्थित होते। भक्तगण सगळ्यांची सेवा ही मंडळी करत असते। आणि आज सुद्धा आपण बघितलं असेल की मोठ्या प्रमाणात तिकडे स्वयंपाक चालू आहे आणि ही सगळी मंडळी सेवेतून एक सेवाभाव ठेवून जी इथं मंडळी आहे ती सेवाभाव ठेवूनच सगळं काम एकदम स्वच्छता इथली बघा। एखादा घरगुती कार्यक्रम असला तरी एवढी स्वच्छता राहत नाही, एवढी स्वच्छता इथं। मी तर ह्याच्यानंतर दरवर्षी आपल्या या दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी येणारच आहे आणि सर्व भक्त मंडळींना सुद्धा इथं यावं असेच मी स्वामीजीच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्व भाविक भक्तांना मनापासून दत्त जयंतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो। महाप्रसाद झाला तर बाहेर जायचं।